4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल आपण पाहतोय लॉगोच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय. कलेक्शन थोडस स्लो पाहायला मिळालं. थ्रो उत्कृष्ट होता परंतु कलेक्शन थोडस स्लो, थोडस लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. पहिले षटक आपण पाहतो यावेळेस प्रगतीपथावरती आहे. थोडासा यावेळेस जर विचार केला 9 धावा धावफलकावरती आहे. 9 सरासरीने धावा मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतात. हो यावेळेस इथे आपण पाहतोय थोडस फंबल झाले आणि इथे मात्र आपण पाहतोय 1 धाव जरूर मिळेल. भविष ठाकरेला आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहे. थोडीशी चूक त्यांच्या वतीने झाली आहे. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 10 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 10 ऑन बोर्ड. दुहेरी अंकामध्ये धावफलक 10. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. एकही विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला पहिलं षटक आपण पाहिलं 10 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 आपण पाहतो यावेळेस विवेक आलाय. आता मात्र कॅप्टन जिम्मेदारी सोपवली विवेक वरती. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी पहिल्या षटकाचा जर विचार केला 10 धावा खर्च केल्या. त्यामध्ये जर आपण स्कोर कार्ड वरती लक्ष दिलं तर नक्कीच पहिल्या बॉलवरती 1 धावाने सुरुवात केली होती. त्यानंतर वाईट आला, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर डॉट, वाईट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डबल आपल्याला पाहायला मिळाले आणि शेवटच्या बॉलवरती 1 सिंगल. कुठल्याही प्रकारची इथे मात्र थोडीशी अग्रेसिव्ह बॅटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली नाही. प्रयत्न होते परंतु 1-1, 2-2 धावाने धावफलक पुढे सरसावत होतं आणि 10 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला जरूर पाहायला मिळतात. दुसरं षटक यावेळेस आपण पाहतोय प्रगतीपथावरती मार्गस्थ ऑन ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आहे विवेक. पहिला बॉल यावेळेस थोडंसं रनवे मध्ये बिघाड. पुनश्च एकदा रनअप घेताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. शांत संयमीचा खेळ चालू आहे. नैसर्गिक वातावरणात वसलेले क्रीडांगण आपण पाहतोय. वीरतानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीने हे मैदान खऱ्या अर्थाने मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती सातत्याने होत असतात आणि त्यातीलच एक मोठी स्पर्धा दमदार असं आयोजन अंडर-24 ची स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. हवेचा पुढचा बॉल इथे मात्र ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतो. मिड ऑनच्या रिजम मध्ये तिथे कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे. बघता बघता या 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल आपण पाहतो. इथे मात्र ऑन साईडला लॉंगच्या रिजन मधून जे क्षेत्ररक्षक आलाय आणि परत एकदा पुन्हा एकदा आपण पाहतो या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. सक्सेसफुली 2 धावा कंप्लीट. 2-2 धाव्याने इथे मात्र धावफलक पुढे सरस्वती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. आता मात्र बिहाफ जर विचार केला तर नक्कीच जिथे धावा येणं गरजेचं होतं तिथे मात्र धावा येतात परंतु थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने हा संघ मात्र थोडासा वाटचाल करतोय की काय. अजून याचा विचार केला तर धावा खूप येणं गरजेचं आहे कारण की समोर देखील एक मोठं नाव आपण पाहतोय. राजनोली संघ आहे. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारचा धाव इथे मात्र मिळणार नाहीये. पाहतोय आता माझा विचार केला तर इथं आपण पाहतोय डॉट बॉल आहे. डॉट बॉलच्या मदतीने मी तर म्हणेन यावेळेस बऱ्याच बॉल नंतर हा डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो यावेळी इथे मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इन टू दी बास्केट. धक्का लागत असताना संघाला फलंदाज बाद. यावेळी विचार केला तर आता मात्र महत्वाची विकेट इथे मात्र संपादित झाली आहे. बेंचेस आपण पाहतोय अजयला मात्र परतावं लागलंय. न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल.
हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतं. अमोल इन ॲट नंबर 3 वरती आलाय. हे चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स. बघा अजून बऱ्याच मॅच इथे नंतर इनॅक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. वेळ फार कमी आपल्या इथे, त्या देखील दखल घ्या. हो यावेळी ऑन साइडला आपण पाहतो जी क्षेत्ररक्षक आहे पूर्णपणे षडयंत्र रचलं होतं. त्याच प्रकारे आल्या पावली माघारी परतताना धक्का क्रमांक दुसरा, फलंदाज बॅक टू डकआउट बाद. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य इंद्रपाल पाटील यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय आता मात्र खरं ऑन हॅट्रिक हा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये आपण हॅट्रिक पाहिली, उत्कृष्ट अशा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र पंच आमच्या दिशेने वळतात सांगत असताना यस इट इज व्हाईट बॉल, व्हाईटचं सिग्नल आलंय. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक यावेळी जर्नी आहे चालू आहे. आता मात्र कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं नक्कीच हॅट्रिक संपादित केली होती त्या गोलंदाजाने, परंतु आता मात्र आजच्या दिवसामध्ये देखील हॅट्रिक संपादित होईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. विवेक बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या नावाची छाप सोडत असताना स्पर्धेमध्ये एकदा यावेळेस आपण पाहतोय लाऊड अपील आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा पंच निर्णय देत नाहीयेत. डॉट बॉल, 2 षटकाच्या अखेरीस केस समाप्त झाला. धावा जाऊन पोहोचल्यात 15 या धावसंख्येवरती 15 ऑन बोर्ड. नक्कीच आपण पाहतोय सन्मान्य इंद्रपाल पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. तुमची जागा आमच्या मनामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं नक्कीच आपण पाहतोय आजचा अंतिम दिवस आहे. मोठमोठे पाहुणे आज नक्कीच पाहायला मिळतील. संपूर्ण आपण पाहतोय स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना बरेच पाहुणे आज उपस्थित होतील. नक्कीच काल आपण पाहिलं खऱ्या अर्थानं कामन टीमचा पहिला गोलंदाज बॉलिंग अटॅकर खऱ्या अर्थानं प्रिन्स षटक क्रमांक 3 आपण पाहतोय अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शेवटचा आणि अंतिम षटक, निर्णायक षटक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हाणामारीचं षटक म्हटलं जाईल. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज गोलंदाज त्यावेळेस पुढचा बॉल आपण पाहतोय बॅटने लॉफ्ट करायचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक होता. मागे गेलेला बॉल जरूर पाहायला मिळाला. इथे स्टंपच्या मागे वेग घेतला होता. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 16 या धावसंख्येवरती 16 ऑन बोर्ड. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला होता. 15 धावा पाहायला मिळाले होते, परंतु आता मात्र एक धावेने सुरुवात केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल पाहायला मिळाला. थोडासा हाईट फॅक्टर जरूर पाहायला मिळेल. जसं बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय एकदा वाली आहे. यस 1 बाउन्सचा कॉल आलाय पंचांच्या माध्यमातून. वॉन केलं जातं यावेळेस गोलंदाजाला. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा आपल्याला पाहायला मिळते 17-17 ऑन बोर्ड. शेवटच्या अजून उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 17 आपण पाहतोय हे तिसरं षटक आहे. 17 धावा धावफलकावरती 17 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा
हो यावेळी ऑकलँडचा बॉल चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते, परंतु इथे मात्र प्रयास करायचा होता हेलिकॉप्टर शॉटचा, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. पूर्णपणे तेज भन्नाट वेग, जणू काही हा गोलंदाज आपण पाहतोय वेगावरती स्वार असलेला गोलंदाज गोलंदाजी करतोय की काय. 3 बॉलचा केस समाप्त झालाय आणि एकच धाव आतापर्यंत वैयक्तिक आपण पाहतोय खर्च केली आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडस हवेमध्ये परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय थोडस लो स्कोरिंग मॅच वळत असताना 17 धावा धावफलकावरती आहे. या 3 बॉल मध्ये अजून 10 ते 15 धावा आल्यानंतर मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सलग सातत्याने विचार केला यॉर्कलँडची गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. खोलवर टप्पाचा बॉल होता आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक 2 पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड, 19 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच आमचे स्कोरर साथी खऱ्या अर्थाने सर्व गुण संपन्न अशी ज्यांची ओळख आहे श्रवण धुमाळे आमच्यासोबत जॉईन आहेत. असताना की आतापर्यंत जवळजवळ एकही चौकार किंवा षटकार आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाहीये. सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य दिलं जाते. ज्या प्रकारे आपण पाहतोय मुंबईची लाईफलाईन हे नक्की लोकल ट्रेन आहे, त्याचं इथं प्रत्युत्तर त्याचं ज्वलंत उदाहरण इथे मात्र देत असताना जसं मुंबईची लाईफलाईन आपण पाहतोय लोकल ट्रेन आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सिंगल डबल ही लाईफलाईन आहे, त्याला प्राधान्य इथं मात्र दिलं जातंय. आणि आता मात्र धावांचा जर विचार केला 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. ओहो यावेळेस लॉफ्टेड हिट प्रयत्न आहेत, क्षेत्ररक्षक खाली जज करतोय, चुकी घडणार नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू डकआउट. आता मात्र समीकरण थोडस लेझी जरूर पाहायला मिळतोय. लो स्कोरिंगची मॅच आहे, शेवटचा बॉल आहे, 1 to go. आपण जर पाहिलं तर इथे मात्र 19 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 19 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे, चला स्पीडअप करा बॅटर. बघा कामतगर संघ आपण आला असाल तर रिपोर्ट करायचंय. कामतगर संघ आपण आला असाल तर आपण रिपोर्ट करायचंय. हो यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. आता मात्र पहिलं सत्र समाप्त झालंय. लो स्कोरिंगच्या दिशेने ही मात्र मॅच वळत असताना आपल्याला पाहायला जरूर मिळतंय. आपण जर विचार केला आता मात्र धावांचा तर 19 धावा धावफलकावरती आहेत आणि 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल आणि 20 धावांची गरज या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. नक्कीच दुसऱ्या सत्राच्या आधी आपण इथे करतोय विशेष सन्मान. मुख्य व्यासपीठावरती नक्कीच सन्मान्य आपण पाहतोय आदेश पाटील साहेब. आपणास विनंती असेल की आपण या आपले शुभाचे सन्मान्य इंद्रपाल पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. बस एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय इंद्रपाल पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान सन्मान्य आदेश पाटील यांच्या शुभाचे करण्यात येतो. मायेची प्रेमाची आपुलकीची उबगार शाल त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या स्पर्धेचा मोमेंट देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. तदनंतर सन्मान्य आदेश पाटील यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान करण्यात येईल. क्रिश पाटील आपल्यास विनंती असेल की आपले शुभाचे त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. प्रेमाची मायाची आपुलकीची उबगार शाल त्यांच्या खांद्यावरती नक्कीच पोचवली जाते आणि आपण पाहतो एक गोड मोमेंटो या स्पर्धेचा देण्यात येतो. तदनंतर सन्मान्य प्रणय पाटील यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. तर पुन्हा एकदा मी विनंती करेन क्रिश पाटील आपण या आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान नक्कीच करण्यात येतोय. प्रणय पाटील यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर सन्मान्य समीर पाटील साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान नक्कीच करण्यात येईल. क्रिश पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय त्यांचे शुभाचे मायाची प्रेमाची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. या स्पर्धेचं गोड मोमेंट देऊन त्यांना देखील सन्मानित केले जाते. धन्यवाद, आभार.
नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला जरीमरी आलिमगड, त्यासमोर चालू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ हा त्यांच्या समोर नक्कीच फाईट करेल. याची नोंद घ्यायची. दोन्ही संघांनी आपण सज्ज राहायचंय. जरीमरी आलिमगड संघ नेक्स्ट मॅच खेळताना जरूर पाहायला मिळेल आणि चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ त्यामध्ये आपल्याला बिग फाट बॅटल जरूर पाहायला मिळेल. हे सलग स्पीडअप करा विनंती असेल. दोन्ही टीम्स वेळ घेऊ नका. येणारे 18 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता या मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. 20 रन्स विन फ्रॉम 18 बॉल. थोडीशी लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहतो स्टॅबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कोण संघ जिंकेल ते अजून सांगता येणार नाहीये. कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं चांगला बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळाला राजनोली संघाच्या वतीनं, त्याच प्रकारे आता मात्र कारोली संघाचं देखील पाहायला मिळेल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. येणारे 18 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. थोडस लो स्कोरिंगच्या दिशेने मात्र मॅच वळत असताना जरूर पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे मात्र पूल अँड सक्सेसफुल पूर्णपणे मिळतील या 4 धावा. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि फटकाचा चटका लागत असताना कारोली संघाला आलेला हा दर्जेदार शंकमय करणारा चौकार 4. आणि याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डीजे अभिषेक माळी यांचा इथे नक्की शुभ आगमन झाले. दुपारच्या 17 मध्ये त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एक उत्कृष्ट दर्जाचे डीजे मास्टर आहेत आणि खऱ्या अर्थानं आज पाठिंबा देताना नक्कीच आलिमगड संघाला पाहायला मिळतील. हो यावेळेस आपण पाहतो इथे मात्र टर्न केलं होतं लेगसाईडच्या दिशेने. धावांचा जर विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि थोडस लो स्कोरिंगच्या दिशेने मॅच मात्र नक्कीच पाहायला मिळते. 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये आणि आपण पाहतो इथे मात्र 6 धावा बनल्यात. अजूनही 14 धावांची आवश्यकता मैदानावरती आहे. चार धावा इथे मात्र एकवडल्या जातील आणि धावांचा जर विचार केला तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विकेट जरूर पाहायला मिळते. दुरुस्ती यावेळेस विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. ज्यावेळेस सुरुवात केली होती चौकाराने. पुढचा बॉल यावेळेस पुरेशी हो यावेळी सगळा वेगळा फटका. काय फटका आहे इथे मात्र. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा 1 बाउंड चौकार 4. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो इथे मात्र प्रयत्न आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. अजूनही फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 12 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा शेवटचा बॉल
हो, यावेळी चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. पंच आम्हाला सांगत असताना येस इट इज व्हाईट बॉल, व्हाईटचा सिग्नल दिलाय. एक धाव इथे मात्र ऍड होते स्कोर कार्ड वरती. आता मात्र फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता मैदानावरती आहे. येणार 13 बॉल आणि 7 धावांची गरज. पूर्णपणे एका बाजूला ही मॅच मात्र झुकलेली जरूर दिसते. निहारा 11 राजवलिया संघ खेळतोय. ऑन साइडला इथे मात्र पाहतोय लॉंगाच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. फक्त आणि फक्त राहतील धावत. बॉल चाललाय सीमा पार आलेला हा दर्जेदार चौकार 4. आता मात्र पूर्णपणे एका बाजूला मॅच झुकली आहे. धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले 17 ऑन बोर्ड. येणारे 12 बॉल आणि फक्त 3 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. आता मी तर म्हणेन जादूगरच या मॅचला मात्र पलटू शकतो, कारण की येणारे 12 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. षटक क्रमांक 2. हो, यावेळेस रिव्हर्सचा फटका. इथे मात्र सामना फिनिश केलाय चौकाराने. सामना जिंकलाय